आता आपण आहे ना डिंबे गावात आहे, तर आपल्याला आहे ना इथून चिकन न्यायचं. हे बघा इथं मागं चिकनचं दुकान आहे. इथून आपण आहे ना अर्धा किलो चिकन घेणार आहे आणि आज आहे ना आपण डिंबेदार नाव फिशिंगला जाणार आहे. आणि तिथं गेल्यानंतर आहे ना आपल्याबरोबर आहे ना काळू गाभाले दादा आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन होते ते चॅनल सबस्क्राईब करा. तर चला बघू आज कवडी आपल्याला फिशिंग होते. मित्रांनो बघा काळू दादा आणि आशिका वहिनी आल्या खाली गाड्या लावल्या. इकडं आशिका वहिनीचं शूट चाललंय आणि बघू इथं आज आपण रात्रभर मुक्काम करणार आहे. तर बघू किती मासे लागतात. दादाचा पीठ मळायचं काम चाललंय. मित्रांनो आपल्याला इथं थोडीशी चराई करायची. तर पीठ मळलेलं आहे ना ते इथं पुढं टाकू. पण काय आहे हवा पुढू नाही त्याच्यामुळं पिठाचं गोळं काही लांब जातं नाही. जाऊ आवड्या काड्या गोळा केल्या कारण संध्याकाळी आपल्याला आहे ना लागणारा स्वयंपाक बनवाय. इथं पडलेल्या हे इथं पका मोठा लाकूड पडलेला आहे. हे बघा हे दगडा दिसता ना इथं ना पहिल्यांदा घरा होती. ते पाये बी तसं कोणता गाव होता मला नाही माहीत, पण ते घरा होती इथं. धरण झाल्यानंतर ह्या घरा वरती गेली होती तिकडे डोंगराच्या कडे. हे इकडं वरती पंचाळा दिसत. सूर्य बघा मावळत चाललाय. काय मस्त सीन आहे. इथं बराच मोठा दगड आहे. हे दगडा बघा काहीतरी कोरलेलं आहे. असं आहे कोरीव काम हे दगडावर. तर आहे ना चला आता आहे ना गळ टाकवायची तयारी करून घ्या. काळू दादांना रॉड ते काढला बाहेर. जाऊ पटापटा आणि पटापटा गळ टाकून घ्या. दादांनी ना एक नवीनच मशीन आणलंय. काय आहे याचं नाव? बेल आहे ना. तर गळाला मासा लागला ना तर त्या रात्रीचा आवाज करीत आता. हां आणि लाईट लागेल. अरे वा 4 रॉड टाकवायचा आणि 4 बेल. हा तर आता पटापटा रॉड लावून घ्या. हे बघा अशा चपात्या आहे ना कट करून घ्यायच्या गळाला लावायचा. हा एक रॉड 4 रॉड लावायचा. एक इथं 2 हा एक. सुरुवातीला ना आपण चपात्याच लावू. बऱ्यापैकी गेला मगाच्या पेक्षा. हां त्याच्यामुळे जात नाही लांब. हां अशी हां असं माणसानं ओढलं तिकडं की वाजणार. ठीक आहे. नाही करीन काम करीन वाटते. इथं लावू का? हां इथं लावा किंवा पर पुढच्या नाही नाही मधी मधी त्याच्या लय पुढे असले काय वेळ नंतर तर मशीन वाजते. आम्ही ही किल्ली मशीन लावी तर त्या आधीचे रॉडला आहे ना ते मशीन वाजला. हा मासा लागलेला काही.
टेंट झाला आहे आपला लावून. हवा बरीच आहे त्याच्यामुळे आहे ना दगडा लावल्या इकडून गाड्या इथं. आणि इकडं कोल्हा आलाय कुठं तरी. हे बघा हे बघा, दिसलं का डोळं चमकताय ह्याला. कोल्हा कोल्हा हे काय गेला तिकडे. हे बघा हां इकडे बघा चंद्र निघालाय आत्ताच. तर एक नंबर वातावरण आहे. मशीन वाजलेली बरं का. मग नाही का. मशीन वाजत म्हणलं मासा लागला वाय काय. मशीनमुळं काय अंदाज नाही ना. ओढून बघ, ओढून बघता का. ओढून बघता आणि त्याच रॉडला बघा तर काढ. अंदाज तरी येईन ना आपल्याला मशीन बरोबर काम करते का नाही. कारण नुसतं हवेने. हां इकडे वाजायला लागला. काळी 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 काळी. मित्रांनो भात आपला झालाय बरं का. इकडं चिकनची तयारी चालली बहिणीची. लसूण मिरच्या आणि कांदा टोमॅटो कापायचा. हा हा काढला बारीक आहे पण. मित्रांनो एक मासा लागला बरं का. बारीक बोनी झाली हो. हा कोणतं आहे. आपण वरती बोलत बसलो ना तिकडं. हां हां तेवढ्यामध्ये ते कळावलं नाही. हां इकडे म्हटलं दगड पडली कशी काय म्हणून हात लावून बघितलं तर ओढत होता बारीक बारीक. आपण बाटल्या पण लावलेल्या. त्या बाटल्यांना लागलंय इकडं रॉडला ना. दोन इथं झाले ना हे हा बारीक बारीक आहे. बोनील. चला एक मासा तर लागला नाही. बारीक आहे. बारीक आहे का ना. हे काय ते सोडलं तरी चालेल बरं का ते. हा ना. हे बघा कांदा टोमॅटो लसूण मिरच्या परतून घ्यायचं काम चाललंय. आता चिकनला फोडणी द्यायची. पावडर कांदा लसूण मसाला हळद गरम मसाला धना पावडर चिकन मटन. एक नंबर चिकन झालंय. आता आहे ना त्याच्यात पाणी होतो आपण. थोडंसं पाणी टाकून शिजायचं ते. थोडं रस्सा करू आहे ना भातच आहे ना. रस्सा लागेल ना. भात तेवढा टोपभर भात आहे म्हटलं. भात आहे त्याला आता मस्त 20-25 मिनिटं शिजवून घेऊ. मित्रांनो बराच वेळ झालाय. मासं काय आपल्याला लागलं नाही बरं का.
तेवढा एक फक्त पोळीस लागलेला. तर बराच वेळ झाला आहे, आता 10:30 वाजून गेला. आता जेवण करू आणि त्याच्यानंतर परत मग येऊन बसू इकडं. बघा चिकन आपला झालाय एक नंबर तरी आले. हा ना. तर आता आम्ही बसणार आहे जेवाय. मरणाची भूक लागली. हा कमीत कमी 11 वाजत आला. किती वाजले? हा झाले 11 11 झाले ना. हा तर आता या जेवाय. लाईट लावा बरं. मित्रांनो ताटा घेतो आता वाढून. जेवाय या. कसा झालाय आता चिकन बघू. दिसायचं एक नंबर झालाय. असं वाटलं कधी जेवायला. मस्त आहे, एक नंबर चिकन झालंय. तर जेवाय या. मरणाची भूक लागले. आम्ही बसलोय आता जेवाय. इकडे दादा बसला. जेवायला लय भूक लागली आता. दुसरा एक कोळीस लागलाय. मित्रांनो सकाळचं 6 वाजता. या काय अजून उठली नाही. मग आपला उठलोय. रात्री काय आपल्याला एकही मासा लागला नाही. आणि अजून एक गळट खवलेलं ता आपलं तसं तसा बाटल्या पण तशाच आहे. आपल्याला एकही मासा नाही लागला रात्री. तर आता बघू काढून. दगड तर काय पडलेली नाही का दिसत नाही. मासा नाही लागला पण तरी कॅम्पिंग मस्त झाली. चिकन पार्टी मस्त झाली. सकाळ सकाळ वातावरण एक नंबर आहे. रात्री आहे ना पाणी शांतच झालं नाही. वारा चालूच होता आणि त्याच्यामुळं ह्या लाटा पण आहे ना चालूच होत्या. त्याच्यामुळे जे काही मासा लागला नाही आपल्याला. जाऊ द्या काय हरकत नाही. चंद्र बघा अजून दिसतो. किती भारी दगड आहे. गारगुटी लईच भारी. हा लय भारी गारा. लय भारी. पॉलिश केलं ना हे जर चांगली धुतली ना धुतल्यावर लय भारी दिसतील. फुलां टाईप आहे. ही एक गार एक नंबर आहे. एकदम असं हिरं दिसतं डायरेक्ट. डायमंड हिरं दिसतं. हिरं केवढे भारी गार आहे ह्या. मित्रांनो दादा ते पण उठले आता. बराच वेळ झालाय. टेंट काढलाय निम्मा. आपण गळ घ्याव काढून. मित्रांनो आता आम्ही निघालोय घरी. टेंट बिंट आम्ही बांधलाय. सगळं सामान भरलंय गाडीत. इकडे दादा आहे, वहिनी आहे. इकडे गाडीत टेंट बांधलाय. रात्रभर आपण इथं थांबलो पण आपल्याला काही मासं लागलं नाही.
ते 2 कोळीस मोठं मासे हा खडशी मासं लागलेलं लय मठांलं 2 मासं लागलेलं ते कोळीस हा ना मासा लागायला लागत होता हा मासं नाही लागलं तेवढंच मासा लागले असते का मग अजून काही मजा आली असते नाही वारा आहे ना वारा रात्रभर थांबलाच नाही रात्रभर त्याच्यामुळे मासा लागला नाही तर लागला असता मासा वारा होता अजूनही वाराचा लाटा बघा त्याच्यामुळं मासं काही लागलं नाही जाऊ द्या काय हरकत नाही पण तरी पण मजा आली कारण आपण चिकन वगैरे बनवलं ना आणि एकदम भारी लोकेशन होतं हा राहायला सारखं नाही चिकन पार्टी झाली आणि कॅम्पिंग झाली एकदम मस्त वातावरण बघा माग एवढा भारी वातावरण आहे ना इकडं वरती आसने गाव आहे दादा त्यांचं गाव आहे ते पंचाळे गाव तिथं दादा आपल्या सबस्क्रायबरांसाठी काहीतरी बोला तुम्ही तर एकदम मस्त मजा आली मित्रांनो बाबू आदिवासी बाबू सोबत फिशिंग करायला दुसऱ्या दिवशी वेळ असेल का ना आपले दुसऱ्या दिवशी मोरे मासे पण आपण बरोबर एक व्हिडिओ आपण बनवला त्याच्यानंतर तुम्ही एकदा घरी आलेले आपण मस्त मुलांचं होतो तर चला आता ना आता ना आमचं समोर ठेवलं फिशिंग झाली नाही व्यवस्थित तरी पण मजा आली कारण की आपण चिकन वगैरे बनवलं तर आपल्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला एकदम भारी व्हिडिओ असतात तर चला मित्रांनो आता आम्ही निघणार आहे घरी तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा